हे श्री कृष्ण मंदिर आहे. सुरुवात आहे, भग्न केलेलं आहे वर. हे मंदिराचं पार्श्वभूमी अतिशय सुंदर असं मंदिर नकाशी आहे. हे गरुड दिसतंय. इथलं बाकीचं काहीतरी मोगलांनी तोडलेलं आहे. मंदिरात अतिशय भव्य असं मंदिर दिसतंय. ही छोटी छोटी मंदिर आहेत, मूर्ती दिसत आहेत. चारी बाजूनं असं छानपैकी नकाशी काम आहे. प्रत्येक खांब आणि प्रत्येक छताला सुंदर मूर्त्या विविध गोष्टीतून दाखवण्याचा प्रयत्न केला. विविध देव आहेत, काम आहे. तर विविध अवतारातल्या मूर्ती पण यामध्ये दाखवलेल्या आहेत. वेगवेगळे प्राणी यामध्ये आहेत. अतिशय सुंदर आणि बारीक नकाशी काम केलेलं आहे यात. याचा सभागृह मंडप आहे समोरचा. त्यानंतर याचं हत्ती इकडे हे श्रीकृष्ण मंदिर आहे आतल्या बाजूला. ह्याच्या आसपासचा हा परिसर वरचा भाग भग्न झालेला आहे. कडेला हा संपूर्ण आसपासचा एरिया अतिशय देखणा सुंदर असं नाजूक काम केलेलं आहे. कडेला ही छोटीशी मंदिर आहेत जवळ. मंदिराचा भाग आहे हा सुंदर आहे. तर हा भाग मंदिराचा बांधलेला आहे, तुटलेला आहे, केलेला आहे. या ठिकाणी मंदिर आहे सुंदर असं पूर्ण मोकळं केलेलं आहे. भाग आहे छोटा पोर्च एरिया. सुंदर असा चारी बाजूला इथं कार्यक्रम ज्यावेळी व्हायचे त्यावेळी बसण्यासाठी आसपासची जागा आहे. हे इथं शेजारीच दुसरं छोटं रुक्मिणीचं मंदिर आहे छोटं. तेही अतिशय सुंदर आहे. कृष्ण मंदिराला लागूनच आहे. सर्व खांब अतिशय सुंदर असे नाजूक कलेनं शुभचिन्ह जी असतात हिंदूंच्या मध्ये ती सगळी शुभचिन्ह त्याच्यावर दाखवलेली आहेत. हे आत येण्यासाठी चारी बाजूला नकाशे काम आहे. या ठिकाणी हे मंदिर आहे, या ठिकाणी मंदिर आहे तोडलेलं आहे. मंदिराच्या आतल्या भागात प्रवेश करू. सुंदर या पायऱ्या जुन्या काळातल्या, दरवाजा, खांब, खांबावरचा हा सगळा नकाशीपणा. हा बघा एका दगडात अखंड कोरलेलं काम आहे. आत असं गेलं
इथं श्रीकृष्णाचा आतला मंदिराचा भाग, परंतु आत मूर्ती दिसून येत नाही आहे. मोगलांच्या काळात मोगलांनी ते पाडून टाकलेली आणि फोडून टाकलेली आढळते. हे ह्या खांबांच्या वरील सुद्धा चेहऱ्यांचं विद्रुपीकरण केलेलं आहे. खांब किती सुंदर तयार केलेत. या ठिकाणी बरोबर एका दगडामध्ये हे सगळे निर्माण केलेले आहे. एकेका खांबामध्ये किती बारीक नक्षीदार काम. अशा रीतीनं हा कृष्ण मंदिरातला व्हिडिओ मी थांबवतो.